नमस्कार. अ, ज्योतिषाच्या रूपाने अनेकांची पत्रिका बघताना बहुतेकांचा एक असा प्रश्न असतो, असं म्हणणं असतं, की आम्ही अनेक प्रकारे म्हणजे घरी उपासना करत असतो किंवा काही अनुष्ठान पूजापाठ केलेली आहे. पण आम्हाला काही त्याच्यातून फायदा जाणवत नाही. तर माझं एक सांगणं आहे, की तुम्ही जेवढेही धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत किंवा संतांची प्रवचनं आहेत, वाङ्मय आहे, हे सर्व वाचलं किंवा YouTubeवर, Facebookवर जे काही आताच्या काळातही संत मंडळी आहेत या कथावाचक आहेत, यांची प्रवचनं ऐकली, त्याच्यातून एक गोष्ट तुम्हाला जाणवते, की आपला आचार धर्म हा शुद्ध असावा, असं याच्यातून सांगण्यात आलेलं आहे. मग आचार धर्म शुद्ध असावा म्हणजे काय? तर बऱ्याच जणांचं काय असतं, की काही संकट आले, काही त्रास सुरू झाले, की मग त्यांचा देवाचा धावा सुरू होतो, देवाचा आठवण सुरू होतो आणि बाकी वेळेला त्यांना देव नावाच्या या गोष्टीचा, या तत्वाचा, या ईश्वरी सत्तेचा विसर पडलेला असतो. आणि मग दुसरा महत्वाचा भाग, की बऱ्याच जणांकडे म्हणजे ड्रिंक असतं. दारू पिणं हा विषय एक असतो काही जणांकडे. काही जणांकडे नॉन-व्हेज हे नियमित स्वरूपामध्ये म्हणजे आठवड्यातून 2-3दा खाल्लं जातं. काही जणांकडे शक्यता असते, की भ्रष्टाचारातून या भ्रष्टाचाराच्या मार्गातून सहजरित्या पैसा मिळवला जातो, त्यातून मिळतो. काही जणांकडं वाडवडिलांकडे, त्यांच्याकडे अथवा त्यांच्या वाडवडिलांकडे कोणाची संपत्ती आलेली असते. होऊ शकतं ती संपत्ती ही समोरच्या व्यक्तीने, नात्यातल्या व्यक्तीने तुम्हाला काही मनापासून दिलेली असेल अशातला विषय नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे काही जणांकडे नैतिक वर्तन काहींचं बिघडलेलं असू शकतं. काही जणांना सट्टा-जुगार असल्या स्वरूपाचीही व्यसनं किंवा अशा स्वरूपाच्याही गोष्टींचा नाद असू शकतो. थोडक्यात ईश्वरी सत्ता आणि अशा चुकीच्या वर्तनात सोबत चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ईश्वरी व्यवस्थेपासून किंवा शास्त्रीय नियमापासून आपण जे काही पूजापाठ करतो किंवा जे काही जप-तप करतो, याच्यातून काही फायदा हवा असेल, याच्यातून आम्हाला ईश्वराने आमचं काही मागणं पूर्ण करावं असं जर वाटत असेल, तर आमच्याकडील असलेल्या चुकीच्या गोष्टी ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या थांबणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मांसाहार टाळणं गरजेचं आहे. दारू पिणं किंवा तत्सम भ्रष्टाचाराचा येणारा पैसा या गोष्टीपासून आम्ही स्वतःला रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आणि असली पापं जर कदाचित मागच्या 2-3 पिढ्यापासून झालेली असतील, तर आम्हाला याचं प्रायश्चित्त घेणं गरज आहे. प्रायश्चित्त घेतल्याशिवाय तुम्ही नूतनरित्या जी काही पूजा, पाठ, देव, धर्म किंवा नामस्मरण ह्या काही गोष्टी करत असाल, तर त्याचा फायदा तुम्हाला जाणवणार नाही. आणि म्हणून अशा स्वरूपाचे जर काही अपराध असले, आचरणात आपल्या जर काही चुका असल्या, आपल्या परिवारातल्या व्यक्तींच्या जीवनात काही चुका असल्या, आपल्या वाडवडिलांपासून काही चुका झालेल्या असल्या, तर असल्या पापाचा आम्ही प्रायश्चित्त घेतल्याशिवाय नूतन कुठलाही देवधर्म करताना आम्हाला त्यातून फायदा जाणवणार नाही. म्हणून प्रायश्चित्त घेणं आवश्यक आहे. अर्थात मग प्रायश्चित्त घ्यायचं काय? तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु एकीकडे अपराध करायचे आणि दुसरीकडे आम्ही देवाचा धावा करून आमच्या त्याने उपयोगात पडावं, आमच्या मनोकामना पूर्ण कराव्या, अशा दोन्ही गोष्टी होणं सध्या शक्य नाही. आणि म्हणून आधी आपल्या जीवनातला जो अधर्म आहे, तो पहिले थांबवणं अत्यंत आवश्यक आहे, असं संत वचनावरून आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर तुमच्या हातून अपराध जे पूर्वी घडून गेलेले आहेत, त्याचा प्रायश्चित्त करा. आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही काही म्हणजे अनुष्ठानं किंवा नामस्मरण करताय, तर त्याचा तुम्हाला त्या उपासनांचा फायदा होऊ शकतोय. आणि महत्वाचं म्हणजे काय, तर एखादी पूजा जेव्हा एखादा यजमान किंवा एखादी व्यक्ती करते, तेव्हा तो यजमानही शुद्ध असावा. ज्या व्यक्तीकडनं ब्राह्मणाकडनं पूजन करतायत त्याचंही आचरण शुद्ध असावं. शिवाय सांगणारा ज्योतिषी आहे, तर त्यानेही प्रांजळपणे तो शुद्ध असावा. त्यामुळे त्याने सांगितलेल्या उपायातून तुम्हाला फायदा होतो. अशा प्रकारे ज्यावेळी आपण अतिशय शुद्ध मनाने प्रेमळ आणि भक्तियुक्त अंतःकरणाने जेव्हा एखादं पूजन करतो, त्यातून तुमच्या मनोकामना पूर्ण होतात, सिद्धीत जातात. तुमच्या काही अडचणी असल्या, काही तुमची दुःख असली, तुमचे काही संकट असली, तर ती निश्चित स्वरूपात दूर होऊ शकतात. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं जे असं म्हणणं असतं, की आम्ही खूप देव करून बघितला पण आम्हाला काही उपयोग नाही. तर याच्यात आम्हाला हे शोधणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी शोधणार कोण? तर शोधावं आपल्यालाच लागेल, की आपल्या जीवनात असल्या काही चुका आहेत का? आणि असल्या काही चुका असल्यास तर या थांबवल्या पाहिजे, याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच तुमच्या जीवनात एखादी नवीन पहाट होऊ शकते. अन्यथा झालेल्या पापकर्मामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच येतील. त्याच्यामुळे दुःखच आणि दुःख येतील.
म्हणून तुम्ही असली जर काही पापकर्म असली तर त्यांना त्या चुका आपल्या थांबवणं गरजेचं आहे. आणि हे आमच्या मनात जाणीव किंवा हा विवेक केव्हा जागृत होईल, ज्यावेळी आम्ही घरामध्ये नित्य नामस्मरण करतोय, सकाळ संध्याकाळी पूजा उपासना चालली आहे, तर हळूहळू आमच्या मनामध्ये विवेक जागृत होतो आणि त्या विवेकातूनच आमच्या चुका काय त्या आम्हाला कळतात आणि पर्यायाने आमचं शुद्धीकरण होऊन आम्हाला ईश्वरी सत्तेच्या कृपेचा लाभ हा होऊ शकतो. म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं नितांत गरजेचं आहे. नमस्कार, धन्यवाद.